सोन्या म्हटली ते बरोबर आहे. लय उशीर झाला. ए इथं बी नाहीत. कुठं गेले काय म्हण? चल इकडे बघूया. चल. गाडी पण नाही. आता फोन करायलाच लागतोय. हो हो मी काय म्हणतोय, चिडचिड करू नको, शांतपणे बोल. आपण पोहोचतच आलो. हा बोला पप्पा भाऊ. मुक्ताताई तुम्ही कुठं गेले का? म्हणजे बराच वेळ झाला आम्ही शोधतोय. काय झालं? हा आम्ही जरा बाहेर आलोय. तुम्ही घरी कळवून ठेवा. मुक्ताताई समजा काही ठीक आहे ना? वय सगळं ठीक आहे. पण तुम्ही घरी कळवून ठेवा की आम्हाला यायला जरा उशीर होईल. बरं चालन, ते सांगतो मी. पण तुम्ही दोघं नेमके कुठे? हॅलो. ते राहू द्या, तुम्ही गाडी चालवा. कट केला? काय आलं? काय नाही, ते गेले इथंच एका कामा करतात. येतीनच एवढ्या. आपल्याला न सांगता काय गेले? त्यांना सांगून जायला पाहिजे होतं. मी लय बोलणार त्यांना. मुक्ताताईचा आवाज तर टेन्शन मध्ये वाटत होता. समजा काही ठीक असेल ना? आजच्या लोक गाडी चुकली म्हणजे अवघडून बसायचं. अरे काय करतो? लाईट आली ना, मला लय त्रास होतो. अहो मग मी चालू का गाडी? मागं बसते का? चाल का? काय अरे पाडतील बाबा. अरे काय करावं? चालू कर की लवकर गाडी. भैरू 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 सोबत कुठे चाललाय? भक्ती कुठे कुठे भक्ती? अरे सांगतोस का आता? मी काय केलं नाही. मला मारू नका. माय का चुकलेलं नाही. मला मारू नका. चल रे, तुला चुकलं दाखवतो तुला. माझं ऐका तरी. तू चल आमच्या सोबत. वयो हे कुठून टपकले? नाही कांता शेठला फोन केला बाई. कांता शेठ आपण ठरवलं होतं ना फोन बाहेरच ठेवायचं म्हणून. नुसतं उशीर होईल एवढंच म्हणाले? वय. अरे पण उशीर का होणार आहे? कुठे गेले? किती वेळ लागणार आहे? काही सांगितलं नाही. आत्माराम तुला तरी पटतं का रे हे सगळं? नाही मी काय बोलत नाही म्हणून वाटेल तसं मनाला येईल तसं वागायचं. बेशिस्त आहेत दोघंही, बेशिस्त. अरे दोघांचे बाप इथे आहेत ना, मग एकाला तरी सांगावंसं वाटलं नाही त्याला? आणि मला सांग, मी फोन केला तेव्हा लागला नाही, तुझा बरा लागला रे फोन. दादा तेव्हा त्याला रेंज नसन. अरे रेंज नसायला काय झालंय? कुठे असे गेलेत मोठे फिरायला? तुला सांगतो मी आत्माराम, ही ना मुद्दामून करते.
नाही मालक, अहो मुक्ता अशी कशाला करल? मला मला त्रास देण्यासाठी. नाही नाही अहो, असं नाही वागणार ती. नाही नाही, असं वागणार ती. आतापर्यंत ती अशी कधी वागलेली नाहीये. कुठेही जाताना सगळ्यांना सांगून जाणार, कधी चालले, कुठे चालले, किती वाजता येणार, सगळं सगळं माहित असतं आम्हाला. आताच कशी अशी वागली ती? याचं एकमेव कारण आहे की मला त्रास व्हायला पाहिजे म्हणून ती असं वागलेली आहे. दाखवतो ना तिला. आता आली ना, चांगली खरडपट्टीच काढतो तिची. तिला तेच हवंय. मी बोलत नाही ना तिच्याशी, निदान भांडण्यासाठी का होईना पण मी तिच्याशी बोलावं हीच इच्छा आहे तिची. म्हणून हे मुद्दा म्हणून हे असं ठरवून वागते ती सगळं. येऊ दे तिला आता. व्हॉट? हे कसलं नीच माणूस आहेस रे तू? चार पैशासाठी माय भक्तीला त्या सैतानाच्या हवाली केलं. लाज वाटते तुला? लाज वाटते? लाज वाटते ना तुला? प्लीज. हो, कळते का त्यांनी काय केलंय? हो मला कळतं, पण थांब मुक्ता, आपण त्याच्याकडे नंतर बघू. आधी आपल्याला भक्तीकडे पोचायला हवंय. प्लीज शांत हो तू. तुम्ही लवकर चालवा. हो हो. भक्ती, तू काय करतोय इथं? हा? वाचवा! कोणी हाय का? सुनील! अगं मिस तू सुनील, ये जवळ ये. नाही, तू लांब राहा. हा? सुनील! सुनील! भक्ती, वाचवा! कोणी हाय का? वाचवा मला! सुनील! सुनील! माहिती होत तू पळण्याचा प्रयत्न करणार म्हणून सगळा बंदोबस्त आधीच करून ठेवला होता मी. वाचवा! वाचवा! कोणी हाय का? वाचवा! वाचवा! सोड मला. असं कसं सोडू? आपला हनीमून झाल्याशिवाय कुठं जायचं नाहीये.
सोड ना. सोड सोड सुनील 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 तुला मायाकडे सोडून पळून गेला. आता तुला वाचवायला कोणीच येणार नाहीये. ओरडून ओरडून उगा गाजा कशाला खराब करते तू? असं नका करू. मी हात जोडते. हात नको जोडू. त्यापेक्षा हात हातात दे आणि आयुष्याची साथ दे. जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. राणी राणी बनवीन तुला मी राणी. हे बघ, राग यायला जाऊ नको नाहीतर मायाचा सैतान जागा होईल. भक्ती सुनील तुला मायाकडे सोडून पळून गेला. खरं पळून चालला होतास. माझ्या बहिणीच्या आयुष्यभर खेळलास ना. नानच्या कांताला सोडणार नाही मी. धडा तुम्ही धड. नीच आहेस तू नीच. तुला जायचा काहीच अधिकार नाही. असं का होतंय? देवी आई काही अपशकून नाहीये ना हा? टपकले तर टपकलेस. मला मा हनीमून एकट्यात करायचा होता पण यांनी मला प्रायव्हसी घेऊन दिलीच नाही. आता आता सगळ्यांच्या समोरच करता हनीमून मधुचंद्र इन फ्रंट ऑफ सगळ्यांच्या समोर. भक्ती रांगाला हातही लावू देऊ नकोस. भक्ती भक्ती जागी हो. भक्ती भक्ती कांता भक्ती मार त्याला. अजिबात जड नाहीये तुला. मार त्याला. सोडू नको त्याला. मार भक्ती.
दिवे मला खूप भीती वाटते ग. नाही, मला माहितीये तू काही चुकीचं घडू देणारच नाहीस. तुला ठाऊक आहे ना, घरातल्या प्रत्येकाच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावरच आहे. लक्ष ठेव सगळ्यांकडे. चला निघायचं का? वय वय चला. मारा झालेला मारा पळाले, सगळे गुंड पळाले. संकट टळलं. लय उपकार झाले. तुम्ही नसताना तर काय अनर्थ घडला असता देव जाणे. वेळेवर धावून आला, लय उपकार झाले. पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? मला समजलं की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी माया सगळ्या मित्रांना माया संघ घेऊन आलो. आणि मुक्ताताई, भक्ती तुझीच बहीण नाहीये, आपल्या गावची लेक आहे. सोन्या, मुक्ता, सुने पळाला वाटतं. हाताला लागला असताना त्याचे हातपाय तोडले असते. जाऊ द्या, तुम्ही भक्तिताईकडे पहा. ती सुखरूप आहे, ही चांगली गोष्ट आहे. आम्ही निघतो. आणि गरज लागल्यास मुक्ताताई आम्हाला खुशाल आवाज द्या. आम्ही तुमचीच माणसं आहोत. नक्की सांग. खरंच लय मदत झाली. येतो. चला. हॅलो हॅलो आत्या, अगं मी त्या कांताला फोन केला होता, पण त्याचा फोन बंद होता म्हणून मी त्या भैरूला फोन केला. आणि तुला माहितीये मला काय समजलं? त्या भक्तीला या भक्त आणि सारंगने त्यांच्या तावडीतून वाचवलं. आलीच का ती धावून? संकट येण्याचा अवकाश की कुठून ना कुठेतरी ही टपकतेच. आणि त्यातून ती गावातच होती ना, त्यामुळे अजून सोपं झालं तिला. आत्या, तुझ्यामुळेच ती गावाला जाऊन बसलीये. लग्नात चान्स मारून कसं तरी तिला गावी पाठवलं आणि आता तीच आडवी आली. अरे पण नगरकरांच्या घरातून ती जावी हे आपल्यालाच हवं होतं ना. आणि माझ्या प्लॅनमुळे ते सक्सेसफुल झालं इतकंच. पण माझे प्लॅन माझ्यावरच कसे उलटतात ना, तेच मला कळत नाही. मला ना आता स्वतःची चिड यायला लागलीये. ती जर नगरकरांच्या घरी असती ना, तर त्या कांताच्या सगळं काही मनासारखं झालं असतं. आणि आपण त्या मुक्ताला असं डोळे भरून तुटताना बघितलं असतं. पण ती तडफड, ती रडारड, शिबाई, हे सगळं बघणं माझ्या नशिबातच नाहीये. आत्या, नशीबच त्या मुक्ताला साथ देते. आणि तो कांता आहे ना, एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. काहीच विचार करून प्लॅन करत नाही. त्या मुलाचं गाव असं कुठेतरी दूर सांगितलं असतं तर बरं झालं असतं ना. म्हणजे या भक्तीलाही असं कुठेतरी दूर घेऊन गेला असता. पण नाही, हा बसला इथल्या इथेच खेळत. आता ती आधीच घरच्यांच्या नजरेत इतकी मोठी झालीये आणि सहानुभूती मिळवलीये का, तर रेणुकाच्या बाबतीत तिने त्याग केलाय ना. आणि आता भक्तीला वाचवलं म्हणजे अजूनच महान झाली ती. वा, जाऊ दे आत्या, तू नको टेन्शन घेऊस. त्यांचा कसा बंदोबस्त करायचा ना, ते बघते मी. हे बाबा, त्या सारंगला फोन लाव. अरे तोंड काय बघतोयस? फोन लाव. त्या सारंगला फोन लाव आणि मला बोलायची त्याच्याशी. दादा, ते दोघं टेन्शन मध्ये कुठेतरी गेलेत. काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? माहित नाही. मी विचारलं मुक्ताताईला, तर ती म्हणली की घरी आली की सांगते. अरे गडवा, मग तुला हे मगाशी नाही का सांगता आलं? हे कुठल्या संकटामध्ये अडकले असतील काय, त्यांना आपली मदत लागली तर कसं कळणार आम्हाला? बघते